हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायचा आहे खानदेशी पद्धतीने मऊ लुसलुशीत स्वादिष्ट पौष्टिक गावरानी तुपाचा शिरा. गॅसवरती कढई ठेवायची, तूप टाकायचं. तूप टाकल्यावरती त्याच्यात रवा टाकून द्यायचा. रवा तुपामध्ये मस्त तरंगायला पाहिजे. रव्याला कमी गॅसवरती लालसर रंगाचा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आता थोडं थोडं करून दूध टाकायचं. लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम कमी पाहिजे, नाहीतर पूर्ण शिंतोडे अंगावर आणि इकडे तिकडे उडू शकतात. दूध आणि रवा मस्त मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात साखर टाकायची. साखर आपण कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो. आणि जर आपल्याला आता याला मिक्स करून घ्यायचा आणि वाटलं तर आपल्याला की शिरा कोरडा वाटतोय तर पुन्हा दूध टाकून मिक्स करून घ्यायचा. येथे मला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून मी दूध टाकून मिक्स करून घेतला. आणि त्याच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट टाकू शकतो. इथे विलायची कुटून मी त्याची पावडर करून टाकलेली आहे. आपण काजू, बदाम, पिस्ता, मनुक वगैरे आपण याच्यामध्ये टाकलं तर खूपच पौष्टिक होतो. अजून आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपण त्याला 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचा. आणि आता आपला गावरानी तुपाचा लुसलुशीत आणि प्रसादासाठी जरी आपण असा शिरा बनवला तरी खूप छान परफेक्ट शिरा तयार होतो. आणि अशक्त माणसाला जर आपण आठवड्यातून 2 ते 3 दिवस जर खायला दिला तर त्याचा अशक्तपणा लवकर दूर होतो. आणि लहान मुलांनासुद्धा आठवड्यातून 3 ते 4 दिवस आपण खाऊ घालू शकतो. अशा प्रकारे साधी, सिंपल आणि पौष्टिक अशी खानदेशी रव्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला खानदेशी पद्धतीने रव्याचा शिरा आवडला असेल गावरानी तुपाचा तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. बाय.